हात लाव रडले तुला हात लाव चल बरं ये चल ये माझ्या मागे मगाशी तर म्हणत होती नाही मला राहायचं मी करणार आता माझ्या पुढे पळायला लागली मगाशी आली तर दिसतंय का तुला दिसतंय हा हा इथं इथं हा 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 या काय इकडे कुठून आला एकटीच आली का नाही काय तर का बहीण आली मी आले तिच्या बरोबर मोठी बहीण आहे छकुले जय सद्गुरू नमस्कार जय सद्गुरू जय म्हणायचं सद्गुरू. तू काय म्हणते मी दिगंबर दत्त भक्त आहे दिगंबरा हा बस इकडे अजून एक मैत्रीण आहे तिला किती दाखवते आम्ही किती या ग बाहेर सगळेजण या बाहेर सगळेजण तुम्हाला एक मैत्रीण आणले तर आपल्या सगळ्या आजींना आम्ही इकडे गोळा केले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला एक मैत्रीण आणलेली आहे म्हणून तर मावशीला पण दाखवलं म्हटलं मावशी शिडे घाले का मगाशी होय मावशी हा जय सद्गुरू मावशी एका आजीला खूप वैतागल्यात म्हणजे बहिणीला खूप त्रास दिलाय म्हणे तिने नाही तर त्रास देणार आणि राहील राहील इथं हो. आहे की तुम्ही हा तर एवढी लोक आहेत माझ्याकडे विचार करा म्हणजे इथल्या बऱ्याचशा लोकांना ऐकायला येत नाही काहीच काम पण येत नाही आमच्या 2-3 लोक आम्ही कंटिन्यू काम करतो कधी तर कवा तर कवचित काम करतात सकाळी उठलं का नाही ते संध्याकाळपर्यंत सकाळी काय काय सांगते मी काय सांगते दात घासा नाही ते दुसरं काम आहे दात घासा तोंडात बोट घालून धुवा आंघोळ मी घालते किती दिवसातून आंघोळ मी घालते 2-3दा आंघोळ मी घालते आठवड्यातून तुम्हाला सांगते ह्यांच्या गाऊन कशा धुतल्यात ती बघायचं ह्यांना तेल लावायची ह्यांना खोकला सर्दी ताप काय झालंय हे बघायचं तुम्हाला सांगते सगळं लहान लेकरावासारखं रोज संध्याकाळी आता 5 वाजता सगळ्याला सांगायचं स्वेटर घाला कानाला बांधा नाही एखादं नाही घालत रगेलोने ऐकत नाही तरी आपण परत जाऊन त्यांना सांगायचं म्हणजे तुमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे माणसाला सांभाळताना खरं आहे की ते पण कळलं बरोबर का आहे तुमचं एका माणसाला अख्खं कुटुंब हस्तव्यस्त झाले रात्रीतनं 3-3 वेळा जरी अंगावर घातलं तर आपण जाग होईन बघल ना तर ती कांबळ काढून ठेवलेली विचारायचं तोंडावर मी समोर तेच सांगते तुम्हाला त्या बाबा आज घेतलं सगळं होय ते तर शुल्लक गोष्ट आहे हो मी आमच्या इथं विचारा किती वाजता वरती येते हो 1 वाजता 1, 2, 3 एका आजीला जर बरं वाटत नसेल तर मी पहाट झोपतोय सगळे म्हणतात का नाही हे सगळे म्हणतात आई झोपलेली आहे आता गर्दा करू नका रात्रभर आई जागी होती पण प्रत्येकाने आपापलीच काळजी घेतली तर नाही का चालायचं किती त्रास द्यायचा स्वेटर घालायचा कानाला बांधायचं कांबळ अंगावर घ्यायची आणि झोपून जायचं ना होईल का ह्यांना त्रास असं नाही वागायचं पुन्हा नाही आ? मग सांगते आई सांगते स्वेटर घाल डोक्याला बांध आम्हाला सांगते आई मग ही अडग आहे आमचं लय अडग आहे अच्छा बाई. मग सांगून कंटाळा आलाय मला म्हणून आपले मी ह्या होय मान तरी हलावते ते. पण हे नाही म्हणूनच मान हलाव आता आम्हाला बघून आता काय आशा करायची आता बघितलं मग नाहीच का नाही येत असतं मला सर आम्हाला बघून राहते चांगलं. हा चांगलं वाटलं तर रोज आपलं कांबळ घाला दिल्या 2 कांबळी वाकाळ एक दिली या नाही सुधरवाजी नाही, चांगली होईल चांगलं चांगलं राहील पण ह्यांना सगळ्याला रोज सांगावं लागतं तसं तिला पण सांगावं लागेल सांगावं. तर सांभाळा बिचारी तिचं पण कोण नाही मावशी कोण नाही लग्न झालेलं नाही तिचं लग्न झालेलं तुझ्यासारखं नाही. लग्न नाही लेकरू नाही आता ही बहीण आहे ही बहीण म्हणते मला बीपीचा त्रास आहे जर मला अचानक काय झालं तर ह्याला कोण बघायचं आपलं तुमच्यात त्याला करमून जाईल घासभर खाईल पोटभर जेवण आपण जेव म्हणलं तर म्हणणार कशाला एवढा तुकडा बास त्याच्यामुळे ती वाळून गेलं या चांगलं आणि त्याला फळं दूध बीज काय बाय लागतंय तुमच्यापेक्षा डबल मागतय ती दिसतंय असं पण कळलं ते तुम्हाला आता. तिथे हसायला आलं हा. आणि तेवढं भन पुरवत होती बिचरा बनीला तेवढं भन पुरवत काय होती ना आईचं नाव काय होतं माहितीये का शकुंतला होतं तिच्या आईचं नाव सगळं नाव विचारा आईचं नाव काय शकुंतला हे बघ शकुंतला हिचं मी नाव शेकुंतला आहे. हा तिला तीच काय आहे म्हणायचं? आई म्हणायची बघा. तिला ऐक ना काय म्हणायचं ही आई. शकुंतला आई म्हणतात तिला शकुंतला आई त्या बाका आपल्याला नाही ओळखच नाही तर ओळख झाली की आता आता बोलायचं झाली ना बोलायचं चला
तर आजीला भेटवलंय सगळ्या आजीला. बरे आहे का आजी? सगळेजण छान ना? आजीला काहीतरी मला म्हणायचंय म्हण. हा ये एकदाशी बस इथं माझ्या जवळ ये. तिकडून दिसना गेलतं ना लय म्हणून इकडे बसायला बोलवले. हा छकुल्या काय ग तुझी मैत्रीण लय सळते बाई मला. माझं छकुला जरा बी सळत नाही. हा बोल हातात हात घेऊन. हा हा माझं ना बरगडी लय दुखती. बर मला नाचताच येत नाही म्हणून आणि तुला थांब तुला कोण नाच म्हणले? मी नाच म्हणले हो. तू नाही म्हणली पण हे म्हणतात ना. ए कोण म्हणतं ग तिला नाच नाच? नाही म्हणू का? तुला कोण म्हणलं? मला नाव सांग त्याचं. ती कोण म्हणलं? काय नाव आहे काय ना बाई तिचं. ती म्हणलेली. असं झोपू का तुझ्या खांद्यावर मी? हा असं झोपू तुझ्या खांद्यावर? हा जो गरम आहे बाई माझं लेकरू. गरम आहे तुझं लेकरू. कस करू ग? दुखाले बाईचं डोकं. तुझं ग माझं दाबा दे. खांद्यावर आवडेल का तुझा खांदा? हा तुला त्रास होईल काढू का? नाही होत. नाही होत. थापटायलंय मला. हा का तुला माघारी बोलली का मी? नाही ग माझी बाय कधी मला उलट बोलत नाही. आकीची लय माया येते तुला. मग किती गरम आहे डोकं. काय करावं काय नाही. आता किती माया करणार आहे तू माझी? जवळ आहे तर जोर. तुला थंडी वाजायला तुझं दुखाले तुझी बरगडी दुखाले आणि तू माझी माया कर. मग आता काय करू? कोण दिसतंय इथं? दोघी कोण आहे? मला येवक्या डोळ्याने अजिबात दिसत नाही येवक्या. मला हसून दाखव. हसून दाखव की थोडस. हस की. हसून दाऊ हा हा दा. हा हा मला हसायलाच येत नाही बाई. सगळे म्हणते ताई काहीतरी करायला लावतात आजीला. हसायचं मी शिकलेच मी नाही. पण नाही ग. शाळा शिकलीच नाही ना कशाची मी. शाळा आणि फिळा? शाळा शिकायला हसावं लागते का? नाही हे नवीनच ऐकलंय मी पहिल्यांदा की शाळा शिकलं तर हसते माणूस. नाही शाळेत ना कुणाला असा हात लावला की हसत माणूस. बरं आता मी काय करते माहितीये का? असा हात लावते हे बघ. हा हा हस हस. मला नाही माहित. गुदगुलो नको करू आता. हे बघ कशी आहेत. इकडे बसून सगळे हसायला लागले तर ही म्हणजे काय आता सगळे सारखे नसते तर कॉमेडी काय कॉमेडी. चल जाऊ का मी? जाऊ कुठं शाळेत होय? हा शाळेत जायचं. नको 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 मला शाळेत जायचं. आता मला शाळेत जायचंय. मला आता आज सुट्टी घेतलं तर मला लय ओरडतील माहितीये का? हा? नाही बाय नाही मी चालले शाळेत. टाटा बाय बाय. बाय बाय टाटा. टाटा.